श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8 रक्तबीजवद दानम. ओम प्रभात सूर्या परिस्नेहनेती दरित पाशा कुशबान हाती प्रदीप्त शक्ती आणि मालिकानी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषी वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महावै संग्रामी मेली पाहुणे शुंभ संतापला म्हणी. असली नसली सेना दैत्याची काळनी रणाळ आज्ञा देऊनी या शुंभ साधी संग्राम सिद्धीसम. सेनापती जे सह्यांशी युद्ध चलारणी 84 कंभू नावाचे सैनिक घेऊन चालला 50 कोटी ते वीर्य शत धौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सेना सहज रणांगणी काल हौद्र मौर्य कालत्रेय महासुर युद्धाशी सज्ज होऊन मम आज्ञेने चला स्वरे. प्रखर शास्त्रा तो शुंभ आज्ञा दैत्यासी देऊनी सहस्रो सैन्य घेऊन युद्धाचे रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिकारणी टंकारनादे भरवी धरणी गगनांतरा देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहो धनुष्यसिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमलनाद तो ऐसा ऐकोनी दैत्य रावले चंडिकासिंह कालीसी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्यसंहार इच्छुनी रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धात देवता हंसयुक्त विमानेसी अक्षसुद्ध कमंडलू आलीसी ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी ती रणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाई चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातळी रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर सारंग धनु हाताशी एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वारा ही शक्ती जेतया वराह स्वरूपे आली युद्धसेती उपस्थित सिंहाची निश हा परी आली ती केश जाळीता क्रोधे तारे ती पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र सादरे देवशक्ती स्तवे चंडी पाहुनी रणी शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका गाणी प्रकट संग्रामी गर्जे शत शिवास्तशी ती अपराजिता देवी जटाधुमीर शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वाधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानुजा पाताळी जीवित पाहिजे तरी ते लोकराज्य द्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्याशिवाय तुम्हाला गी बक्षतील तत्क्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधाशे एकोणी कात्यायनी जिते असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोह क्षणी धावले मत्सरथी ज्याच्या ते दैत्य अस्त झोकती वृष्टीशक्ती बाण आदी देवी लागोनी मारिती टंकारुणी धनुष्याचे अस्त्रादी प्रतिशस्त्र दे शस्त्रात तोडी दैत्याचे देवी भीम पराक्रमा शूल मारून ती काली खटवांगे वधुनी कुणास शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी ब्रह्माने कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होतीहीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची या वज्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत दाडानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारे विचिन्न
ती भूमी. नारसिंह नखाग्राने पाळी दैत्य महाबळी करुणी सिंहनादाची रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत असुर ते शिवदूतची या हस्ते वधू त्यांचा होत दक्षिणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्याची पळता पाहे रक्तबीज महाखर युद्ध लागित एकाही दया संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजाच वज्रतून मारी लक्ष धादोनी घायाळ दैत्य जाहला रक्त थेंब रक्तातून आले इतके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वा ती पूर्ण आर्तता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समान ते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणास वेगोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा झाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची या गावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो ऐंदी मारी गदा त्यांना शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुनी कौमारी वारा ही खडग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने शक्तीवरी रणी गदाघात करोनिया स्वशौर्य पूर्ण जाविले शक्तिशूलादी हातांनी सांडले रक्तभूमीसी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे दिले भयभीत झाल्या चित्ते तेने संग्राम देवता पाहुणी खिन्न देवाची काली चंडीसी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू त्वरे माझ्या रक्तपाताने घाया रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या रासावे त्वा महामुखे सहारता रक्तसारे विसरता तर त्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी व्यक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारिता शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा तोडीही दुःखी ना झाली गदा सौसवनी चंडिका रक्तबीजाची या देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नसते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवीच तक्षणी वज्रबाण खडग दृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे विधिशस्त्राने रक्तहीन तुला पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाला रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची यामध्ये धैर्य देवाशी जाहले मातृगणा मा सौख्य रक्तबीजन राहिला रणमादे अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विचताय प्राकट भावाचं टिकयासी मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणून देवी मातृ अष्टमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु